मराठी जमत नाही. इंग्लिश मध्ये बोल. इंग्लिश पण बोल, शाळेत ते गेले. हिंदी बोल. 13 रन झालेले आहेत त्या. हा भास झालेला आहे. साहिल साहिल चला ये. एक ओव्हर 18 रन झालेले आहे.
साहिल साहिल अय्यूब साहिल को आने दे. अय्यूब साहिल.
42 42 रन झालेले. टोटल रन 44 झालेले. तीन ओव्हर 44 झालेत. बॉलर नाव प्रकाश. सुरेख झेल झेललाय. नाव काय? साहिल शेख आउट झालाय. सुरेख झेल झालाय. नाव काय भाव तुझा? अतुल. अतुल. गोलू 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 नाव माहिती नाही. आपण पाचशे भारी नाही. पुढील बॅट्समॅन गोलू. गोलू. पहिलाच बॉल होता ना. एक नंबर शॉट आणि स्क्वेअर लेग मध्ये सगळा. वाइड बॉल. वाइड बॉल. 51. टोटल स्कोर विथ 51. 50 झाले. डॉट बॉलचे अजून एक डॉट बॉल. टोटल 4 बॉल मध्ये 6 रन. अजून एक डॉट बॉल. आपले एक अजून 1 रन. 2 रन टोटल. किती आले ओव्हर? किती आले? 2.
दोन दोन टोटल या ओव्हरला 8 रन आलेत. टोटल रन 53 झालेत. तीन ओव्हर कासारवडीचा स्कोर आहे 53. 4 ओव्हर 53. शेवटची ओव्हर आहे. या ओव्हरमध्ये बघू आपण किती रन येत आहेत. पहिला बॉल मार्कवर आणि हा एज लागले कीपरच्या मागे जाऊन 1 रन. धावतच नाहीये बॅट्समन. स्वतःवर विश्वास दाखवतोय बॅट्समन, मी मारेल ही ओव्हर म्हणून. नॉन स्ट्रायकरला परत नॉन स्ट्राईकवर पाठवलं. बघूया आता दुसऱ्या बॉलवर काय करतोय हा बॅट्समन. स्वतःवरती जिम्मेदारी घेते. शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या झाली 53. कासारवडीसाठी अजून 5 बॉलात किती धावा जमवतोय हे बघावं लागेल. परत एकदा शॉर्ट बॉल उंचावर लावांच्या वरतून हे सुरेख सेफ हँड समजला जातो आणि तेच झालं इथे. फलंदाज बाद. स्वतःवर दाखवलेला विश्वास कुठेतरी डगावताना कदाचित तो 1 रन घेतला असता तर ह्या बॉलवरती नक्की मोठा फटका आला असता. कासारवडीचा कितवा खेळ, चौथा खेळाडू बाद झाला. अशा पद्धतीने 2 चेंडू 0 धाव 1 विकेट. हॅलो हॅलो ठीक. शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. इनिंग्स ब्रेकमध्ये भादवड आणि वरप या टीमने टॉससाठी हजर राहायचे कॅप्टनने. लक्षात ठेवा इनिंग्स ब्रेकमध्ये शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. बघूया आता बॅट्समन आणि हा लॉंग लेग साईडला टोलवला चेंडू. 4 रनांच्या बॉल फिल्डिंग केलेली आहे. उत्कृष्ट अशी फिल्डिंग. 1च धाव. माझे परम मित्र विनय भगत यांना कॉमेंट्रीचा खूप आनंद आहे बोलायचा. त्यांच्याकडे उर्वरित 3 चेंडू असे देतो जरा टोलायला. बघू काय टोलतायत. प्रेक्षकांसाठी खूप हार्दिक शुभेच्छा आहे. बाहेर बॉल पकडला तर 200 रुपयाचा पारितोषिक आहे. विनय भगत कडून प्रेक्षकांसाठी उत्कृष्ट पर्वणी. उर्वरित चेंडूवर कोणी बाहेर कॅच पकडली 200 रुपयाचे पारितोषिक आहे. प्रेक्षकासाठी कोणीही पकडा 200 रुपये कॅश रोख. शेवटचा चेंडू डॉट बॉल. 200 रुपये वाचले आमचे. लाईट बंद करा. लाईट. 1 बॉल बाकी आहे. सॉरी आहे 200 रुपये पारितोषिक अजून आहे विनय भगत यांच्याकडून. कोणी पण कॅच पकडा. शेवटचा चेंडू. इथे अंपायर डिसिजन. बॉल काय अंपायर. डॉट बॉल. ओव्हर समाप्त. 5 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आहे. स्कोर 55. 56चा टार्गेट असेल. 54 धावा झाल्यात. 55चा टार्गेट आहे कॉमन 11 संघाला. चला भादवड संघ आणि वरप टॉस उडवायला लवकर. भादवडचे कॅप्टन. हा वरपचे कॅप्टन आहे तिथे. बघा इथे आतमध्ये खेळाडूंसाठी पण बक्षीस आहे आणि बाहेरच्या प्रेक्षकांसाठी पण बक्षीस आहे. योगेश सोनावणे यांच्याकडून प्रत्येकी कॅचला आतमध्ये असो किंवा बाहेर असो कॅच. आतमध्ये जो फिल्डर कॅच पकडेल त्याला 100 रुपये आणि बाहेर जे प्रेक्षक कॅच पकडतील त्याला 200 रुपयाचा पारितोषिक लागलेला आहे योगेश सोनावणे यांच्याकडून. लक्षात ठेवा
योगेश सोनावणे. प्रत्येकी कॅच साठी बाहेर 200 रुपये, आतमध्ये 100 रुपये, असे 300 रुपये लागलेले आहेत. दोनशे पाहिजे तर आलाय का? मनीष आणि भादवड संघ, वरप आणि भादवड, टॉच उडून घ्या. कॉइन द्या, कॉइन. विनय भगत यांच्या हाती टॉसचा समारोह होत आहे. बघू आता छापा का काटा. विनय काय आता उडवतो. चला भादवड आणि वरप. कोण जिंकला टॉच? कोण जिंकला टॉच? किती ओव्हरचा सामना राहिला? वरप आणि भादवड 5 ओव्हर. 5 ओव्हर. ठीक आहे. अच्छा पहिलाच राऊंड आहे ना त्यांचा, बरोबर. चला बॅट्समन उशीर करू नका, लवकर या. 55 टार्गेट आहे तुम्हाला. कामान कासरवरवली फिल्डिंग लावून घ्या लवकर प्लीज. अयो फिल्डिंग लावून घ्या प्लीज. एक स्लिप कंपल्सरी आहे, बाकी 5-4. चला अजून 3 सामने खेळवायचे आहेत, लवकर करा प्लीज. पहिल्याच राऊंडला एवढा उशीर होतो, एक तर सर्व संघ लेट आलेत. 4:30 वाजलेत. आयोजक सोनू भैर बोलवा लवकर फलंदाजांना. चला प्लीज कामन संघ तुमचे 2 फलंदाज पाठवा. फिल्डिंग लावून घ्या. कासर वडवली फिल्डिंग लावून घ्या. वरप 11, रोहित भाई प्रतिष्ठान वरप 11, प्रणित पार्टे, प्रशांत, तुम्ही सर्व आलेत का? चला फलंदाजाची नावं काय आहेत? 2 फलंदाज. सोनू नाव विचार. नाव चला पावसाची दमदार हजेरी लागली आहे. ज्या नावाने क्रिकेट हा पावसाळी रबर क्रिकेट ओळखला जातो, त्या नावाचा दबदबा इथे पडताना दिसतोय. पाऊस डायरेक्ट स्टेज मध्ये. बाजूला आपण पाहतोय कासर वडवली ठाणे विभागाला बिलॉंग करतो तो संघ, आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कामन वसई विरारच्या पुढे मला वाटतं भरपूर दूरवरचा प्रवास करून हा संघ इथपर्यंत खेळण्यासाठी आलेला आहे. 55 धावांचं टार्गेट असणार आहे त्यांच्या. बघा अतुल आणि राहुल ही फलंदाजांची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिला चेंडू आयुब शेख. बघा TDPL वगैरे मध्ये बऱ्याच मोठमोठ्या सामन्यांमध्ये आपण आयुब याला इन ऍक्शन मध्ये पाहत असतो. आयुब शेख स्वतः आपल्या संघाची ओळख, संघाचा भार स्वतःच्या खांद्यावर घेऊन मैदानामध्ये राईट आर्म ऑफ द विकेट. दुसरा चेंडू कुठल्याच स्पॉटवर चेंडू आदळलेला, चांगला चेंडू होता. सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन चेंडू विसवलाय. 2 चेंडू आणि 2 धावा. बघा आयोजकांच्या माध्यमातून सूचना येते की आज जो संघ जिंकेल तो रविवारी जो संघ क्वालिफाय होईल त्या संघासोबत खेळेल, आणि काल जो संघ निघालाय तो उद्या म्हणजेच ज्या पोलमधून उद्याच्या पोलमधून जो संघ क्वालिफाय होईल त्या संघासोबत त्यांची मॅच होणार आहे, याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे.
बघा 3 धावा झालेल्या आहेत. आयुब फलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला फारशी कामगिरी त्यांच्या फलंदाजीतून पाहायला मिळाली नाही, परंतु गोलंदाजी सुरेख आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न केला होता सुरेख, परंतु जेलपर्यंत आयुब पोहोचू शकले नाही. रनआउटची संधीचं सेवन केलं नाहीये, कारण आयुबला माहिती आता मात्र आपल्याला धावा डिफेंड करायचे आहेत. त्यामुळे एक एक धाव त्यांना महत्वाची असणार आहे सामन्यामध्ये आणि स्पर्धेमध्ये आपलं वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस सुद्धा पंच काय या चेंडूवर चौकार फाईन लेगच्या दिशेने खेळून काढलेला चौकार आपल्याला पाहायला मिळाला आयुबच्या बॅटमधून. आयुबच्या गोलंदाजीविरुद्ध आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज असतील आहिल. राहिल धावसंख्या जाऊन वेगाने पुढे सरसावते. 8 बघा श्वान पथक मैदानामध्ये रवाना झालेले आहे. पावसाचा आनंद घेतो ते देखील. हा चेंडू ओव्हर पिच होता, परंतु जसा चेंडू पडला बॉडीवर जाऊन ब्रश झाला. आयुबकडे गती खूप आहे, टप्पा देखील प्रॉपर आहे. पिचिंग लाईन लेंथ सुरेख आपल्याला पाहायला मिळाली आयुबच्या ओव्हरमध्ये. बघा प्रणित पाटे यांना विनंती असेल रिक्षात कुठे जे काही बॅट आहे आबा सरांची ती घेऊन यायचे प्लीज. गोलंदाजाचं नाव काय व्हायचं प्लीज. तौफिक हा देखील एक चांगला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. राईट आर्म ऑफ द विकेट तौफिक सुद्धा. हा चेंडू देखील तौफिकचा लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आलेला नशिबाचा चौकार. धावसंख्या 4 ने पुढे जास्त सरसावते आपल्याला पाहायला मिळते. 13 धावा ऑन स्कोर कार्ड पाहायला मिळत आहेत. अजूनही आपण पाहू शकता जर सामना जिंकायचा असेल तर तब्बल हा देखील स्लाइस केलेला आहे चेंडूला. सुरेखरित्या पॉइंट रिझन मध्ये चेंडू काढलेला आहे. धावसंख्या 2 ने पुढे जाते 15. आता मात्र सामना आपल्याला बॅलन्स स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. सामना जिंकायचा असेल तर अजूनही 40 धावांची गरज असणार ती म्हणजेच कामन या संघाला. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आपल्याला पाहायला मिळतात. एका ठिकाणी आपण पाहतोय कासारवडवली या संघाचं जेव्हा जेव्हा नाव घेतलं जातं तेव्हा तेव्हा आपण पाहतो की आयुब शेख हे नाव वर आलं जातं आणि त्याच प्रकारे कामन संघाचा जेव्हा उल्लेख केला जातो त्यावेळेस आहिल. दुसरा धावेचा प्रयत्न. हो थोडासा फुटबॉल स्टाईलने चेंडू स्टॉप करण्याचा प्रयत्न केला होता यष्टीरक्षकाने. मोहम्मद वारेकर होते तिथे. चांगली गोलंदाजी तौफिकची आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षकाची सुद्धा सुरेख साथ तौफिकला लाभलेली आहे. हा चेंडू हापाम पूल करायचा प्रयत्न होता, हॅमट करण्याचा प्रयत्न करतोय राहील. चेंडू काहीसा त्यांच्या रेंज मध्ये येत नाही. अजूनपर्यंत एवढे चेंडू फेस केलेत पण प्रॉपर मिडल ऑफ द बॅट आपल्याला राहीलचा एकही चेंडू खेळताना पाहायला मिळालेला नाहीये. कारण रबर क्रिकेट म्हटलं तर थोडासा टायमिंगचा खेळ आपण म्हटलं जातं. केव्हा केव्हा चेंडू फास्ट येतो, जेव्हा जेव्हा भर पावसामध्ये चेंडू हाताळले जातात आपण फक्त चेंडू सोडला तरी पण स्किट होऊन त्याच्या दुपटीने तिपटीने
वेगाने चेंडू आपल्या बॉडीवर येऊन ब्रस्ट होतो. पुढील चेंडू तोफिकचा. हा चेंडू तोफिकला फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी आलेला षटकार. हा चेंडू देखील अवे फ्रॉम दी बॉडी पाहायला मिळतोय आणि पंचांमुळे इशारा करतात. लेग स्टंपच्या बाहेर असलेला हा चेंडू वाईड. पुढील चेंडू आयोग झेलचा प्रयत्न. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेलचा प्रयत्न चांगला होता. पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न, चौथी धाव घेण्याचा प्रयत्न होता राहिलचा. कारण त्यांना माहिती आहे कोणताही धोका पत्करू इच्छित नाहीत राहिल. धावफलक 26 आपण पाहू शकता. तब्बल 13.0च्या सरासरीने आपण पाहतोय. धावा एकवटल्या तर म्हणजे 2 षटकांमध्ये 26. बघा काल जो संघ क्वालिफाय झाला महाराज बी, तो संघ उद्याच्या पोलमधून जो संघ क्वालिफाय होईल त्यांच्यासोबत सामना करणार आहे. आणि आजच्या पोलमधून जो संघ क्वालिफाय होणार आहे तो रविवारी जे संघ क्वालिफाय होतील त्या संघांमधून सेमीफायनलची लढत खेळणार आहे, याची नोंद घ्यायची. चला पंच जास्त वेळ खर्च करायचे नाही. एमसीए मान्यता पंच आपल्याला पाहायला मिळतात. गौरवजी भोस सर. हा देखील लेफ्ट हँडेड खेळलेला आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येत आहेत. जजमेंट कायचा प्रॉपर पाहायला मिळत नाही. चेंडू जातो स्वतः यष्टीरक्षक तिथून गेलेले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सुरेखरित्या तिसरी धाव पूर्ण. चौथ्या धावेचा देखील प्रयत्न. नक्की करतात तरी काय कासर वडवली संघाचे खेळाडू. जिथे कुठे 1 धाव होते तिथे त्यांनी 3 धावा एक्स्ट्रा खर्च केल्यात आणि या धावा त्यांना पुढे महागात पडतील की नाही येणारी वेळ सांगेल. 30 धावा धाव फलकर आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र 17 चेंडू आणि धाव संख्येची गरज असणार ते म्हणजे 25. संत आणि सावध सुरुवात आपल्याला पाहायला मिळते आणि जमेची बाजू एक असेल तर म्हणजे कामन संघाचा एकही खेळाडू आतापर्यंत बाद झालेला नाहीये. आई प्रयत्न करतायत, धडपडतायत, झगडतायत. हा चेंडू आयोगला. हा पंपूल पॉवरफुल ब्युटिफुल मॅक्सिमम षटकार. छत्तीस धावा आपल्याला पाहायला मिळतात. धाव फलकावरती वरुण राजाने देखील आपली हजेरी लावलेली आहे. फुलटा चेंडू झेल उडवलेला आहे. पाहूया काय होतं नक्की. सोरे एक झेल टिपलेला. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. भर पावसामध्ये आकाशाकडे बघून पावसामध्ये हा झेल टिपणं खूप कठीण असतात. त्याच प्रकारचा झेल टिपलेला आहे आणि फलंदाज बाद होतो तो म्हणजेच अतुल. झेल घेतलेल्या क्षेत्ररक्षकाचं नाव आपण पाहू शकतो गोलू. मला वाटतं एक 17, 18 ते 20 वर्ष वयोगटातील खेळाडू आपल्याला दिसतोय. बघा वरप संघाचे खेळाडू कुठे असतील समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला येऊन थांबायचं प्लीज. जरा आपण देखील आपल्याला विनंती करण्यात येते राजभोर यांच्या माध्यमातून. फलंदाजाचं नाव काय द्यायचं जरा प्लीज. आल्या आल्या आपल्या नावाचा परिचय देत असताना परंतु काय होतं तिकडे सुरेख
झेल टिपलेला आहे तिथे क्षेत्ररक्षण आपण पाहू शकतो. अकबर जमातने जमा केलेला आहे खेळाडूला. बघा फटका त्या सुरेख होता, परंतु हवं तसं एलिव्हेशन मिळालेलं नाहीये आणि परिणामी स्वरूप आला पावली माघारी परतावं लागतं, ते म्हणजे कामन सग्गाच्या फलंदाजाला. अकबर बॅक टू द डबाट. बघा 36 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतात आणि अद्यापही सामना जिंकायचा असेल तर तब्बल 19 धावांची गरज असणार आहे. बघा योगेश सोनाने साहेब यांच्या माध्यमातून एक आगळं वेगळं पारितोषिक येते सर्व प्रेक्षकांसाठी आणि खेळाडूंसाठी. बाहेर जो कोणी प्रेक्षक झेल टिपेल त्याला तब्बल 200 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक देण्यात येईल आणि आतमध्ये जो कोणी झेल टिपेल त्याला तब्बल 100 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. बघा फलंदाजाचं नाव काढायचं प्लीज. नेक्स्ट फलंदाज आपण पाहतोय आयुब कमबॅक करत असताना. हा देखील चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न. चेंडू चालला लॉंग स्टॉप कडे. क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करतात. थोडासा फंबलनेस आणि 2 धावा पूर्ण. शेवटचा चेंडू आयुबच्या षटकातील. धावसंख्या आपण पाहतो 38. उंचावरून लास्ट हिट खेळण्याचा प्रयत्न. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. आयुब झेल खाली. सेफ हँड्स. सुरेख झेल टिपलाय. ह्या षटकामध्ये एक षटकार एक चौकार जरूर खाल्ला आयुबने, परंतु तब्बल 3 गडी बाद करण्यात यश मिळाले आयुबला. व्हॉट अ ग्रेट स्पेल. आता मात्र सामना बॅलन्स स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. बघा आता मात्र 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असणार आहे. बघा वरफ संघाचे खेळाडू कुठे असतील तर समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला येऊन थांबायचं आहे. यानंतर आपला सामना आहे. या 2 षटकांनंतर आता मात्र गोलंदाज आपण पाहतोय निर्णायक षटक हाताळण्यासाठी. गोलंदाज नरेन. सुरेख झेल टिपला होता मागील षटकाच्या शेवटच्या चेंडूवर. नरेन आता चेंडू स्किप केलाय. चेंडूला सरळ यष्टीरक्षकाच्या हातात चाललाय. 11 चेंडू आणि 17ची गरज. हा देखील चेंडू. काय इंटरेस्टिंग सामना आपल्याला पाहायला मिळतोय. क्षणाक्षणाला सामन्याचं चित्र आपल्याला बदलताना दिसतंय, कारण सामना आपण पाहतोय 10 चेंडू आणि आता गरज असेल ती म्हणजे 17 धावसंख्येची. 17चा खतरा पाहूया कोणत्या संघाला बसणार आहे. हा देखील सलगचा 3रा चेंडू निर्धाव.
बघा ओपनिंगला आलेला फलंदाज राहील. आता मात्र थोडासा दबाव प्रेशर दडपणाखाली पाहायला मिळते, कारण सलगचे 3 निर्धाव चेंडू खेळले ते म्हणजे राहील याने. हा चेंडू देखील हा प्रकार होता मारण्याचा प्रयत्न आणि चौथ्या चेंडूवर झेल बाद. सामन्याचं चित्र थोडंसं आता आपल्याला बदलताना दिसताना, कारण आता 8 चेंडू आणि 17ची गरज. चला पण जास्त वेळ खर्च करून देऊ नका प्लीज. तुम्हाला सुद्धा आपण सक्त ताकीद देत आहोत. प्लीज गरजू वेळ यांना विनंती करतो. एमसी मान्यता पंच मागील महिन्यामध्येच एमसीची परीक्षा चांगल्या पद्धतीने पास केलेली आहे गौरवांनी. नेक्स्ट चेंडू, हा चेंडू देखील बॉलला प्रयत्न स्ट्राईक करण्याचा प्रयत्न आयुब सुरेख थ्रोपैकी आणि पंच चा इशारा होतोय गडी बाद. आता मात्र थोडासा प्रेशर खाली आपल्याला पाहायला मिळतं कामान संघ. 7 चेंडू आणि 17 धावेची गरज आणि मागील 8 ते 9 चेंडूचा विचार केला तर कामन संघाने तब्बल 4 ते 5 गडी अंदाजे मी सांगतो बाद झालेले आहेत त्यांच्या संघाचे. यदा कदाचितच्या 4 ते 5 चेंडूंवर सिंगल डबल धाव जरी एकवटली असती बघा तब्बल 5 निर्धाव चेंडू हाताळलेत. निर्णायक षटकाच्या वेळी निळा नरेन याने व्हॉट अ ग्रेट स्पेल नरेन. नरेनचा शेवटचा चेंडू हो झेल उडालेला आहे. झेल गाडी क्षेत्ररक्षक येतात तोपर्यंत चेंडूपट्टी मोमेंट लाईन मध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. बघा मोक्याच्या क्षणी येऊन नरेन याने तब्बल फक्त आणि फक्त अवघ्या एका धावेचं षटक हाताळलंय आणि धाव फलक जाऊन पोहोचते ते म्हणजे 39 या आकड्यावरती. आता मात्र 16 धावांची गरज. 6 चेंडू 16 धावा, 16 धावा आणि 6 चेंडू. चला पण जास्त वेळ खर्च करून बघू नका प्लीज. गौरवजी भोर आपल्याला विनंती करतो सर. चला राजकुमार देखील आले. राजकुमार याचे आपण देखील गाडी तिकडे ठेवायचे. राजकुमार आपण जेतू यांची विनंती आहे. चला प्लीज विनंती करतो. गोलंदाज सोहेब आपल्याला पाहायला मिळतात. 6 चेंडू 16चा बचाव करण्यासाठी आलेत सोहेल. सहा चेंडू 16ची गरज. शोएब ऑन द बॉलिंग मार. राईट आर्म राऊंड विकेट. हो काय सुरेख चेंडू.
पुढील चेंडू सोपचा. हा चेंडू देखील झेल उडालेला आहे आणि सेफ हँड्स. पुन्हा एकदा आयुबच्या 5 झेल टिपलेला आयुबने. आता मात्र जर सामना जिंकायचा असेल तर 4 चेंडू आणि 16 धावांची गरज असेल. एकतर 4 चौकार मार खेळ चांगला होता. मोहम्मद वाडेकर तिथे हे चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. एकाच धावावरती समाधान मानलं जातं. बघा वरप संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. सामना 5 षटकांचा असेल याची नोंद घ्यायची. हा चेंडू वाईट चेंडू. आता मात्र 3 चेंडू आणि 14ची गरज. हा चेंडू देखील बॉडी लाईन वर ब्रश झालाय. कामन संघ हॅलो हॅलो घेऊन जाऊ. वरब 11 लवकरात क्षेत्ररक्षण लावून घ्या. प्रॅक्टिस करायची नाही पिचवर. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. पिचवर प्रॅक्टिस करू नये कोणी.